जय भीम सर्वांना। आज मस्तपैकी दुधाचा चहा पिऊ। सकाळी सकाळी चहा पिल्याच्या नंतर असल्या वातावरणामध्ये खूप छान वाटतं। मग काय आमच्या झाडाचं सीताफळ आहे बरं का, मस्तपैकी खायचं काम चाललं होतं। आज एकदम कडाक्याने ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं चला गोधडी धुवून टाकू। खूप दिवसापासून चाललं होतं माझं मला गोधडी धुवायची। आमच्या घरावर जाऊन बघतो तर काय एवढी ताडपत्री टाकून दिली होती। मग काय गेले दुकानामध्ये पीठ दळायचं होतं म्हणून लगेच दळण घेऊन आले। बाहेर एवढं गरम होत होतं ना म्हणून घरात गेल्या गेल्या लगेच फॅन लावला। मस्तपैकी थंड थंड दही खाल्लं, सोबत स्वयंपाक पण चालला होता। इकडे लगेच संध्याकाळ झाली। मग काय पनीरची भाजी आणली, डेअरीमध्ये गेले पनीर घेऊन आले। त्यासोबत लगेच पापड वगैरे तळले, कारण की आम्हाला पापड जास्त जेवणासोबत आवडतात आणि पापड तर खूप जास्त फेवरेट आहे। मग इकडे काय माझी पनीरची भाजी मस्तपैकी ठेवली होती। त्यांना यायला खूपच उशीर होता म्हणून मी लवकरच जेवण करून घेतलं। मग त्याने तिकडनी मला व्हिडिओ कॉल केला की कोणता ड्रेस घेऊ आणि कोणता नाही। मग त्यांना येता येता 9:30 वाजले। मग आल्याच्यानंतर त्यांना पटकन जेवण दिलं आणि इथं स्नेहलचा बड्डे होता म्हणून तिने आम्हाला दूध डेअरीमध्ये घेऊन गेली आणि सोबतच कॅडबऱ्या दिल्या। तिचा असा बड्डे होता, मस्तपैकी आम्ही बड्डे तिचा एन्जॉय केला। आम्ही तर काही तिला दिलं नाही पण तिने मात्र आम्हाला कॅडबरी खाऊ घातली। मग यांनी इकडनं एक ड्रेस आणला होता। मग तो ड्रेस ती मला दाखवत होती कसा आहे कसा नाही। तर म्हटलं अगदी सुंदर ड्रेस आहे, खूप छान ड्रेस आहे, तिला तर खूप जास्त आवडेल। मग हे बसले परत त्यांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे त्यांच्या कामावरती वर्क फ्रॉम होम। असा होता माझा आजचा दिवस। थँक्स वॉचिंग माय व्हिडिओ। बाय गाईज।